नर्मदेहर नर्मदा परिभ्रमण एक निरंजन पर्व दुसरे याच्या पुढच्या भागात मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आहे. तर आता या भागात आपण पाहणार आहोत नारेश्वर इथे असलेल्या रंगावधूत महाराजांच्या जीवनचरित्राविषयी. नारेश्वरला त्यांचा एक छान मंदिर आहे. तर या रंगावधूत महाराजांच्या विषयी थोडीशी माहिती आपण घेण्याचा या भागात प्रयत्न करूया. तर रंगावधूत महाराज यांचा जन्म 1898मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर भागामध्ये झाला होता. पण त्यानंतर ते वडिलांची काही नोकरी वगैरे असल्यामुळे गोध्रा भागामध्ये त्यांना काही त्यांचा लहानपणचा काळ काढावा लागला. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू त्यांचं जे जीवन होतं ते स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढलं गेलं. गांधीजींच्या विचारांनी पण ते खूप प्रभावित झाले होते. त्यानंतर 1905च्या दरम्यान त्यांची पहिल्यांदा वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज किंवा ज्यांना टेंबे महाराज म्हणतात, टेंबे स्वामी असं म्हटलं जातं, तर त्या आध्यात्मिक गुरूंशी रंगावधूत महाराजांची पहिली भेट झाली. त्यानंतर हळूहळू त्यांचं मन आध्यात्मिकतेकडे ओढ घेऊ लागलं आणि त्यांनी लग्न न करता ब्रह्मचारीच राहण्याचा निर्णय घेतला. आणि हळूहळू 1925मध्ये त्यांनी पहिल्यांदा नर्मदा परिक्रमा केलेली आहे. त्या काळी खरोखर नर्मदा परिक्रमा करणं हे अत्यंत कठीण होतं आणि 108 दिवसामध्ये त्यांनी ती परिक्रमा पूर्ण केली. आता याच काळामध्ये एक त्यांच्याविषयीची गोष्ट सांगितली जाते की जेव्हा रंगावधूत महाराजांनी आपले जे गुरु आहेत वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांना विचारलं की मला तुम्ही काहीतरी साधना सांगा की ज्यामुळे माझी आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. तेव्हा ते त्यांना म्हणाले की तू आता एक काम कर की तू सकाळी उठायचं, तुझी जी नित्यकर्म असतील ती आटपायची आणि समोर मैयाच्या किनारी जायचं आणि मैयाकडे पाहत बसायचं आणि असं संध्याकाळ होईपर्यंत तू हे काम करायचं आणि पुन्हा रात्री झोपायचं वगैरे. दुसऱ्या दिवशी परत तेच, म्हणजे तू दिवसभर तिच्याकडे पाहत राहायचं. असं मी माझे कुठं काही काम करायला चाललो आहे 3-4 महिने, त्याच्यानंतर मग मी येईन, तोपर्यंत तू ही साधना कर. मग यांनी चालू केलं तशा प्रकारे की उठायचं, सगळी आपली कामं आटपायची आणि जाऊन मैयाकडे पाहत बसायचं. पुन्हा थोडंसं काही खायचं प्यायचं, पुन्हा येऊन बघत बसायचं, म्हणजे सतत पाहत राहायचं मैयाकडे. हाच त्यांनी हे चालू केला. मग 3-4 महिन्यांनी जसे त्यांचे गुरु आले तर तेव्हा त्यांनी विचारलं की काय म्हणते, साधना चालू आहे का? तर ते म्हणे हो चालू आहे म्हणे. तर काय मग काही झाले का साधनेत, तुला काही कळलं का, काही अनुभव आला का? तर त्यांनी सांगितलं की तसं तर काही अनुभव तर काही नाही मला, पण मला असा ना नर्मदेच्या पात्रामधून किंवा नर्मदेच्या प्रवाहामधून हर हर ओम नावाचा मला एक आवाज ऐकू येतो आहे असं मला वाटतं. मग ते म्हणे बरं बरं असं आहे का, हरकत नाही, ठीक आहे चालू दे, अजून साधना कर म्हणून. हे म्हणे तर किती दिवस अजून? तर ते म्हणे ते नाही सांगतायत, पण मी जोपर्यंत तुला पुन्हा सांगत नाही किंवा काही विचारत नाही याविषयी तोपर्यंत तू ही करायची. मग त्यानंतर जवळजवळ 1-2 वर्ष गेले. हाच प्रकार चालू होता की फक्त मैयाच्याकडे बघत बसायचं. मग त्यानंतर एकदा त्यांच्या गुरूंनी त्यांना विचारलं की आता तुझं काय म्हणणं आहे, तुला काय लक्षात येतं आहे? तर तुला काय आवाज वगैरे ऐकू येतो आहे का? ते म्हणे आता असं आवाज वगैरे काही नाही, मला असं वाटतं आहे की मी स्वतःच नर्मदा मैया आहे. त्यावेळेला त्यांचे गुरु म्हटले की झाली आता तुझी साधना पूर्ण झाली, कारण की तू स्वतःच नर्मदामय झालास, म्हणजे परमेश्वरमय झालास. दुसऱ्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये काही वेगळा भाव आहे ही भावना तुझ्या मनातून गेली आणि त्यामुळे आता तुझी साधना पूर्णत्वास पोचलेली आहे असं त्यांना सांगितलं. आणि अशा प्रकारे त्यांची वेगवेगळी पुढे मग आपल्याला आध्यात्मिक प्रगती तर छानच झाली आणि शिवाय त्यांच्या बऱ्याच चांगल्या आध्यात्मिक रचना आहेत. दत्त महाराजांचं तर भरपूर, त्यांचं म्हणजे ते दत्तपंथीयच होते, त्यामुळे दत्तांच्या चांगल्या चांगल्या रचना जशी दत्तबावनी वगैरे गुजराती वगैरे पण आहे, खूप सुंदर आहे, गोड आहे ऐकायला. मलासुद्धा ती एकदा पाठ करून घ्यायची आहे छानपैकी. तर तसं आणि बरंच काही काही त्यांच्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. शिवाय एक हर हर ओम नावाचं त्यांचं एक स्तोत्र पण आहे, ते पण खूप गोड आहे ऐकायला. तर अशा प्रकारे त्यांनी त्यांचा सगळा प्रवास आणि आध्यात्मिक प्रवास पूर्णत्वाला नेला
आणि बराच काळ त्यांनी गुजरातमध्ये काढला. त्यामुळे गुजरातमध्ये आणि नारेश्वर या भागामध्ये सुद्धा त्यांना खूप मानलं जातं. गुजराती लोकं खूप त्यांच्या दर्शनाला वगैरे येतात. आणि मग गंगेच्या किनारी हरिद्वारला त्यांचा मृत्यू झाला आणि मग त्यांचं कार्य पूर्णत्वास गेलं. तर अशी ही रंगावधूत महाराजांची कथा. हर हर ओम ओम हर हर ओम ओम हर हर ओम ओम हर हर ओम ओम हर हर ओम. आता मला पुढं जायचं होतं अनसुयाच्या दिशेनं, कारण की इथं तर काही थांबता येणं शक्य नव्हतं. कारण जस्ट मी सकाळीच निघाले होते आणि जेमतेम 9-9:30 वाजले होते मला. तर त्यामुळे आता अख्खा दिवस असल्यामुळे मी पुढं जायचं ठरवलं अनसुयाच्या दिशेनं. आता अनसुयाला जाण्यासाठी वाटेत काहीच साधन नसल्यामुळे रिक्षा करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं आणि तिथे काही जाणाऱ्या रिक्षा पण होत्या त्या भागामध्ये. त्यामुळे तिथे रिक्षा करून गेले. आता अनसुयामध्ये पोचले आणि तिथे पण त्या दिवशी भंडारा वगैरे आहे आणि त्यामुळे तुम्ही जेवण करून जा आणि त्यासाठी थांबा असं सांगितलं. त्यामुळे अनसुयाचं छान दर्शन घेतलं आणि तिथे एक माती वगैरे पण मिळते काही त्वचा रोगावर, असं तिथे काही एका भागातनं मिळते. तर तशी ती थोडीशी घेतली, कारण जास्ती वजन पण उचलणं शक्य नव्हतं. तर ती घेतली आणि निघाले. आता निघताच तिथले जे पुजारी होते तर ते म्हणे की तुम्ही भंडाऱ्याचं जेवण अवश्य जेवून जा आणि मागे आहे ते मागच्याही मंदिरांची दर्शनं वगैरे घ्या. तर आता अनसुयाला आलो आहोत आपण. तर अनसुया या स्थानाचं महात्म्य पाहिल्याशिवाय पुढे जाणं हे अनुचितच ठरेल. तर अत्री ऋषींची पत्नी अनसुया आहे. अत्री ऋषी आपल्याला माहितीच आहे, ते प्रसिद्ध आहेत आणि त्यांची पत्नी अनसुया. आता अत्री ऋषी एक दिवस बाहेर काही त्यांच्या नित्यकर्मांना गेले असताना भगवान विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव या तिघांनी अनसुयेची परीक्षा पाहायचं ठरवलं. ते जेवायला त्यांच्याकडे गेले आणि जेवताना त्यांना म्हणलं अनसुया मातेस की आमची जेवणाची इच्छा आहे, आम्ही अतिथी आहोत, परंतु तुम्ही आम्हास नग्न होऊन वाढावं अशी आमची इच्छा आहे. आता ही तर इच्छा विचित्र आहे. कुठल्याही स्त्रीला असं कोणी म्हणणं हेच फार विचित्र आणि चुकीची गोष्ट आहे. परंतु अनसुया इतकी पतिव्रता आणि एवढी पोचलेली व्यक्ती म्हणजे स्त्री होती की म्हणजे ज्याला आपण दैवी स्त्रिया म्हणतो तशाच प्रकारची होती. त्यामुळे तिने ओळखलं ही आपली परीक्षा घेण्यासाठीच हे परमेश्वरच आलेले आहेत. त्यामुळे ती आत गेली आणि म्हणाली ठीक आहे, काही हरकत नाही. आणि आत येऊन तिने तीर्थ त्यांच्या अंगावर शिंपडलं. त्याबरोबर ते तिथे तिघही जण लहान बाळं झाले आणि तिने मग स्वतः मग नग्न होऊन त्यांना वाढलं. पण आई आणि मूल, आईच्यासाठी मूल किंवा मुलासाठी आई हे नग्नपणा त्याच्यामध्ये कोणताच नसतो आणि त्यामुळे प्रेमाने तिने त्यांना स्तनपान करवलं. अशा प्रकारची गोष्ट तिथे सांगितली जाते. आणि नंतर जेव्हा या तीनही देवांच्या पत्नी की ते आपल्या घरी काय येत नाही म्हणून, कारण हिने त्यांना लहान बाळं झाले ते आपल्या घरीच ठेवून घेतलं. अत्री ऋषींना पण सांगितलं की हे भगवान शंकर, विष्णू, महादेव आपल्याकडे आज पुत्ररूपाने आता आलेत, आता हे आपल्याकडेच राहणार आहेत म्हणून. त्यामुळे त्यांनी त्यांचं लालनपालन करायला सुरुवात केली. आणि जसं बरेच दिवस झाले आणि आपले तिघींचे नवरे आलेले नाहीत असं पाहिल्यानंतर त्यांच्या पत्नी जेव्हा आल्या तिथे, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे तिघही जणं आमच्याकडेच आहेत. आणि तेव्हा मग सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या गेल्या. तेव्हा मग त्यांनी सांगितलं की आता आमच्या नवऱ्यांना आम्हाला परत करा. आणि त्यामुळे मग ते दत्तरूपामध्ये तिघांनी आपला अंश त्यांच्याकडे ठेवला आणि ते आपापल्या स्थानी परत गेले. अशी कथा आहे. अशी अनसुया मातेची शक्ती आहे. आणि त्याचबरोबर ती जी माती आहे त्याचं मी महात्म्य काय विचारलं तेव्हा जेव्हा सीता माता वनवासामध्ये होती तर तेव्हा ते अत्री ऋषींच्या आश्रमावरून पुढे गेले होते. त्यावेळेला अनसुया मातेने सीता मातेस तिथली थोडीशी माती दिली होती. तर तिथे एक गोमती नावाची नदी आहे. तर त्या गोमती नदीच्या मातीची तिथे काही खासियत आहे की ती त्वचा रोगांवर उपयुक्त आहे. त्यामुळे सीता मातेला ती दिली होती की तुला काही उन्हातानाचा त्रास झाला किंवा कोणत्याही प्रकारचा काही त्रास झाला तरी तू माती लावत जा. अशा प्रकारे तिथे कथा सांगितली जाते. त्यामुळे प्रत्येक लोक म्हणजे परिक्रमावासी वगैरे थोडी थोडी माती घेऊन जातात तिथनं. तर तशी मी थोडीशी माती तिथनं घेतली आणि आता पुढे जायला निघाले. आता पुढे जाण्यासाठी पुन्हा काहीच साधन नव्हतं. काही जे लोक आले होते ज्यांचा भंडारा होता तर ते आपली एक मोठी बस करून आले होते आणि त्यामुळे ते तिथेच दिवसभर थांबणार होते.
आणि राहण्याची व्यवस्था दिसली नाही तिथे. त्यामुळे म्हटलं आपल्याला पुढं तर जावं लागणार आहे आणि आपण जाण्याशिवाय गत्यंतर नाही. पण वाहन काहीच नव्हतं. खूप वेळ मग मी तिथे बसून राहिले आणि तिथे जे कोणी पूजा वगैरे आज तिथे जी होती मोठी भंडाऱ्याची, तर त्याचे पण पुजारी लोकं वगैरे अशी बाहेर टपरी होती चहाची, तर तिथे ते पण लोकं बसले होते. तर तिथेच मग मी जाऊन एका खुर्चीवर बसले वाट बघत, की काही रिक्षा म्हणा, एखादी जीप म्हणा. बस तर शक्य नव्हतं, बस तिथे येतच नव्हती त्या भागामध्ये, किंवा काहीतरी तिथे व्यवस्था होती का बघण्यासाठी. जवळजवळ 1 तास झाला आणि तिथे मी बसूनच राहिले होते. आणि शेवटी मग म्हणजे स्वतःचं डोकं लावून झालं होतं, की 1-2 जणांना ह्याला विचार, त्याला विचार, कसं जायचं, काय जायचं. पण मग शेवटी माझ्या लक्षात आलं होतं, की जर आपल्याला मैयाला पुढं न्यायचं नसेल, तर ती आपली व्यवस्था करणार नाही. जर ती पुढं न्यायचं असेल, तर ती व्यवस्था करेल. त्यामुळे मी असा एकदम विचार केला आणि मग तिथे एकदम शांत बसून टाकलं आणि माझे सकाळचे काही जे ओले कपडे वगैरे वाळत टाकायचे होते, ते तिकडे अशा तारा-बिरा होत्या त्याच्यावर टाकून दिले वाळत. कारण ते कपडे वाळवणं हा पण एक रोजचा एकदा प्रोग्राम असायचा. त्यामुळे तिथे ते कपडे वाळत टाकून दिले आणि तिथे निवांत बसले. आणि जेवण वगैरे तर झालेलं होतं, त्यामुळे तसं काही आता काळजी नव्हती. त्यामुळे जरी वरचं ऊन होतं टळटळीत, तरी त्या थोडासा जो काही सावलीचा भाग होता, तिथे निवांत बसून टाकलं. आणि आता म्हटलं जे काय होईल ते पुढे आता मैया तूच जाणे. आणि मग तिथे मैयाने पुढे काय गंमत केली ते पुढच्या भागामध्ये सांगते. आणि तोपर्यंत नर्मदे हर.